कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या अयोध्येमध्ये जो काही आनंद होता त्या आनंदाला पारावार नव्हता. राजा दशरथ आपल्या गळ्यातले कंठहार काढून अनेकांना देत होते. दक्षिणा द्यायचा असेल ना, वामनावर ओवाळून ग्रंथावर ठेवून द्या. वामनावर ओवाळ ग्रंथावर ठेवून द्यायचं. आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे, पाण्याच्या बाटल्या द्या इथं कलाकारांना. पाणी आणून द्या, पाणी. तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना उतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. मायावी दीवानी सुनकर यकीन कैसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही बड़ा हो जाएगा, यही बड़ा हो जाएगा. हो मायावी दीवानी सुनकर यकीन पैसा आएगा, धन दौलत और यही खजाना यही बड़ा हो जाएगा. जिंदगी काया इतनी सुंदर, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना उतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा कारण हारा, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना उतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. अतिशय सुंदर स्वरूप असणार, मनाला लोभनीय असणार हे रूप ज्यावेळेस बलिराजाच्या द्वारामध्ये पोहोचतो त्या ठिकाणी यज्ञ चालू आहे आणि यज्ञामध्ये आहुती देत आहेत. त्याच ठिकाणी वामन अवतारामध्ये भगवान प्रगट होतात आणि ओम भवती भिक्षां देहि द्वारामध्ये बटू स्वरूपात जगाचा नियंता प्रणता अखिल कोट ब्रह्मांड नायक स्थित आहे. राजाने ज्यावेळेस हे पाहिलं की दारामध्ये आपल्या भिक्षेसाठी याचक उभा आहे, त्यावेळेस यज्ञातून उठताना शुक्राचार्य सांगतात, राजन तू अर्धवट यज्ञ सोडून उठू नकोस. तुझा जो संकल्प आहे तो संकल्प संपून जाईल, अर्धवट यज्ञातून उठून जाऊ नकोस. परंतु बलिराजा दानशूर होते. बलिराजानं सांगितलं, जर माझ्या द्वारामध्ये याचक आला असेल आणि तो याचक माझ्या समोर काहीतरी भिक्षेमध्ये मागत असेल तर मला दान देणं माझं कर्तव्य आहे. दानाचं महत्व. कर्ण देखील दानशूर असाच होता. कर्ण ज्यावेळेस क्षौर करण्यासाठी विराजमान होता त्यावेळेस त्या ठिकाणी जो नावी क्षौर करण्यासाठी आला होता त्या ठिकाणी चांदीची वाटी, सोन्याची वाटी अशा प्रकारचे सर्व साहित्य असायचं. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी नावी कर्णाचा क्षौर करतो त्यावेळेस अचानक एक द्वारामध्ये याचक येतो आणि याचकाने ओम भवती भिक्षां देहि, कर्णाने डाव्या हातानेच वाटी उचलली आणि ती वाटी त्या याचकाला दिली. मागे पाहिलं पण नाही. त्यावेळेस मात्र त्या नाव्याने विचारलं, तुम्ही इतके दानशूर, तुम्ही काही न पाहता
सोन्याची वाटी उचलून आलेल्या याचकाला दिली. कर्णानं सांगितलं की दान करणं माझा धर्म आहे. माझ्या द्वारामध्ये जर याचक आला तर रिक्त हस्ते जायला नाही पाहिजे आणि उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे. कर्णाने स्वप्नात मागितलेलं दान प्रत्यक्षात दिलं. बलिराजा शुक्राचार्यांना सांगतायत की माझ्या द्वारामध्ये जर याचक आला आहे तर त्या याचकाला मी दान देईन. यज्ञामधून बलिराजा उठतात, याचका समोर येऊन उभे राहतात. वय आणि रूप पाहून मोहित होतात. बलिराजा मोहित होत आहेत. मनाला भास होत होता की साक्षात माझ्या समोर परब्रह्म असावा, हा भाव मनामध्ये उत्पन्न होता. परंतु ज्यावेळेस राजाने वामन अवतारात असणाऱ्या भगवंताला विचारलं की तुम्हाला दान मध्ये काय देऊ, त्यावेळेस सांगितलं बाबा मी जास्त दान मागायला आलो नाही, जास्त दान नकोय मला यज्ञासाठी 3 पावलं जागा दे. ज्या ठिकाणी मी तप साधना करेन 3 ठिकाणी जागा दे. 3 पावलं जागा दे. 3 पावलं जागा मागितल्यानंतर राजानं सांगितलं 3 पावलामध्ये काय होणार आहे, मी तुम्हाला 3 गावं देतो. बटू सर्व भगवंत सांगतायत मला गावं नको आहेत, मला फक्त 3 पग जमीन चाहिए. 3 पावलं जमीन पाहिजे. हा सर्व प्रकार रत्नमाला नामक त्याची बहीण होती आणि ती पाहत होती. तिच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न झाला, किती गोंडस आहे, किती सुंदर आहे हे बाळ. मला जर पुत्र म्हणून प्राप्त झाला असतं तर मी स्तनपान करविलं असतं. गोड भाव मनामध्ये उत्पन्न झाला. पण ज्यावेळेस 3 पाऊल जमीन देण्याचा संकल्प सोडताना शुक्राचार्यांना भय वाटत होतं. शुक्राचार्य सांगत होते नको संकल्प करू, हा दुसरा तिसरा कोणी नाही, विश्वाचा मालक आहे, जगन्नित्य परब्रह्म आहे, तू नको मागू, तू नको संकल्प करू. राजानं सांगितलं शुक्राचार्य जर माझ्या द्वारामध्ये जगाचा नियंता प्रणत अखिल ब्रह्मांड नायक दान घेण्यासाठी येत असेल तर माझ्यापेक्षा एवढं मोठं भाग्य कोणाचं असेल. मी सर्वस्व त्याला अर्पण करेन. शुक्राचार्यांच्या मनामध्ये भय उत्पन्न झालं आणि जी कमंडल होतं त्या झारीमध्ये जाऊन आपण विराजमान झाले. कृष्ण परमात्मा भगवान बटू वामन अवतारामध्ये संकल्प सोडण्याचा मंत्र सांगतायत. हातामध्ये जल देत आहेत पण जलच पडत नाहीये. हातातलं जलच पडत नाही, कारण त्याच्यामध्ये विराजमान शुक्राचार्य. त्यावेळेस मात्र भगवान बटू अवतारामध्ये असले वामन यांनी सांगितलं अरे राजा तुझ्या जारीमध्ये कचरा अडकलाय, कचरा, तो कचरा दूर करावा लागेल. आपल्या अंतःकरणामध्ये पण असाच कचरा असतो बघा. ज्या दिवशी हा कचरा साफ होईल त्या दिवशी मात्र परमेश्वर प्राप्त होईल. कारण आम्ही प्रपंचाचा कचरा घेऊन जगतोय. आमच्या अंतःकरणामध्ये प्रपंच, आमचं घर बसलंय, आमची नाती गोती बसली, आमच्यावर निस्वार्थी प्रेम करणारं कुणीच नाहीये. सगळे स्वार्थाने प्रेम करणारे. जर आमच्याकडे वित्त असेल, धन असेल तरच आम्हाला विचारलं जाईल, अन्यथा आम्हाला कोणी विचारणार नाही. ज्या दिवशी धन संपेल त्या दिवशी मानही संपेल. सब पैसे के भाई